नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या या गव्हर्मेंट स्कीम व शासकीय योजनांच्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण ज्या गव्हर्मेंटच्या स्कीम असतात व शासनाच्या योजना असतात यावरती व्हिडिओ बनवत असतो व आपण व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांसाठी बनवलेल्या ज्या गव्हर्मेंटच्या स्कीम असतात, ज्या राज्य शासन व केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी ज्या योजना बनवलेल्या असतात त्या संदर्भात आपण माहिती सांगत असतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नक्की कांद्याची काय परिस्थिती आहे आपल्या राज्यामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये कांद्याची काय पार्श्वभूमी आहे, कांद्याचे काय भाव आहेत, कांद्यासंदर्भात शेतकऱ्यांचं काय मत आहे, शेतकऱ्यांच्या काय अडचणी आहेत, कांद्याचा भाव सध्या काय आहे, या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओला लाईक करायचा आहे. आणि मित्रांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की भावांनो, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती गव्हर्मेंटच्या स्कीम आणि सरकारी योजनांची माहिती सांगितली जाते. तरी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सरकारी योजनांची माहिती ही मिळत राहील. कारण जर तुम्ही सबस्क्राईब केलं नाही मित्रांनो, सबस्क्राईब जर तुम्ही केलं नाही तर सबस्क्राईब केलं नाही त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम होणार माहीत आहे का? तुम्हाला गव्हर्मेंट स्कीमबद्दल आणि सरकारी योजनांबद्दल जी माहिती आहे ही माहिती मिळणार नाही मित्रांनो. आणि तुम्हाला जर गव्हर्मेंट स्कीम आणि सरकारी योजनांबद्दल माहिती मिळाली नाही तर तुम्ही सरकारच्या विविध महत्त्वाच्या योजनांपासून, त्याचबरोबर जे आर्थिक अनुदान असते यापासून वंचित राहाल. आणि वंचित राहिल्यामुळे तुम्ही अर्ज नाही करू शकणार, कारण तुम्हाला माहितीच नाही पडणार की कुठली योजना निघली. व त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमचं जे कर्ज असेल किंवा जे अनुदान असेल, कांद्यासंदर्भात अनुदान असेल, कांद्याची चाळ अनुदानाचा व्हिडिओ बनवला होता मी, ती योजना होती, ती एक गोष्ट असेल, अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी असतात. फक्त कांदाच नाही तर इतरसुद्धा महत्त्वाचे पिकं, वस्तू, शेती संदर्भात इतर काही महत्त्वाचे घटक असतात. त्या गोष्टीपासून आणि त्या अनुदानापासून, सबसिडीपासून तुम्ही वंचित राहाल, कारण की तुमच्यापर्यंत सरकारी गोष्टी नाही पोहोचणार. म्हणून मी तुम्हाला वारंवार एक गोष्ट सांगतो की मला तुम्ही सबस्क्राईब करा, कारण मला सबस्क्राईब केल्यामुळे शासनाच्या विविध गोष्टी, विविध योजना हे तुमच्यापर्यंत पोहोचतात. आणि आता मोबाईलचा जमाना आहे मित्रांनो, टेक्नॉलॉजीचा जमाना आहे. आणि या जमान्यातसुद्धा जर तुम्ही सबस्क्राईब करत नसाल तर तुम्ही या ठिकाणी सरकारी योजनांपासून खूप लांबत जात आहात मित्रांनो. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. चला तर आपण आपल्या मेन मुद्द्याला हात घालून विषय सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, कांद्याचे सध्याचे भाव आहे हे राज्य शासनाने कुठेतरी मनावर घेण्याची गरज आहे. कारण की 3200 प्लस हा जो प्रति क्विंटल जो भाव आहे हा अपेक्षित आहे मित्रांनो. परंतु काही भागामध्ये आपल्या गोरगरीब शेतकरी राजावरती अन्याय होत आहे मित्रांनो. त्यांच्या कांद्याला 300 रुपये, 700 रुपये, 800 रुपये अशा प्रकारचा भाव या ठिकाणी कांद्याला मिळत आहे. परंतु कांद्याला भाव जो मिळाला पाहिजे हा 2000 प्लस, किमान कमीत कमी जर पकडलं तर 2000 प्लस आणि चांगला म्हटलं तर 3200 प्लस असा जो भाव आहे कांद्याला हा मिळाला पाहिजे. शेतकरी मित्रांनो, मी तर तुम्हाला सांगतच आहे नेमकं महाराष्ट्रात काय परिस्थिती सुरू आहे व काय भाव मिळणार आहे व काय चर्चा शेतकरी मित्रांमध्ये सुरू आहे. सध्या ॲग्रोवन या महत्त्वाचं एक शेतकऱ्यांना मदत करणारं एक चॅनल आहे, त्याच्यावरसुद्धा मी या ठिकाणी त्यांची मुलाखत बघितली. तर त्यांचं या ठिकाणी असं म्हणणं आहे की शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने कांदा विकायला पाहिजे. जसं की जो भाव आहे हा वाढूसुद्धा शकतो, कमीसुद्धा होऊ शकतो. त्याच्यामुळे तो सर्व जो कांदा आहे तुम्ही एक सोबतच या ठिकाणी विकू नका भावांनो. टप्प्याटप्प्यानं कांदा विकणं हे या ठिकाणी तुम्हाला सोयीचं ठरेल. तर मी तेच सांगत आहे तुम्हाला, कांदा हा सांभाळून ठेवा. आता कांदा साठवण्यासाठी सुद्धा तुम्हाला शासनाने एक कांदा चाळ म्हणून या ठिकाणी योजना होती, त्या संदर्भात तुम्हाला कांदा ठेवायला एक ताराची एक चाळ मिळत होती. आता त्या योजनेवरती मी वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या जे व्हिडिओज आहे त्या व्हिडिओजवरती तुम्हाला ते मिळून जाईल. ठीक आहे, आपल्या यूट्यूब चॅनलचे जे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते
तो व्हिडिओ भेटून जाईल. तर एक वेळा तुम्ही आपलं जे चॅनल आहे हे चॅनल ओपन करा. चॅनल ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी आपले अनेक व्हिडिओ दिसतील. आणि आपल्या चॅनलची खासियत अशी आहे भावांनो, की आपले प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला मी शेतीसंदर्भात, त्याचबरोबर दारिद्र्य नागरिकांसंदर्भात महत्त्वाच्या योजना सांगितलेल्या आहेत. म्हणजे एक प्रकारे आपण एक मोफत आणि एक सेवक म्हणून, एक व्हॉलंटिअर म्हणून लोकांना सहकार्य आणि स्वयंसेवा देण्याचं काम करतो. मला या ठिकाणी गव्हर्मेंट पेमेंट देत नाही या गोष्टीचं, आणि ना की नागरिक. मला माझं पेमेंट देते यूट्यूब कंपनी मला पेमेंट देते. या ठिकाणी तुम्हाला काहीही करायची गरज नाही. तुम्हाला फक्त करायचं काय आहे, या व्हिडिओला लाईक करायचं आहे, हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांना या ठिकाणी तुम्हाला शेअर करायचा आहे, आणि तुम्हाला कांद्यासंदर्भात तुमचं काय मत आहे, या महाराष्ट्रातलं जे कांद्याची चर्चा सुरू आहे, जे कांद्याचे जे घटक सुरू आहे, ज्या गोष्टी सुरू आहे, या संदर्भात तुमचं काय मत आहे, हे मत तुम्ही निश्चितच मला तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मी सुद्धा तुम्हाला रिप्लाय देऊ शकतो. आणि तुमची जे कमेंट आहे हे महाराष्ट्रातल्या अनेक आणि असंख्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू द्या, की नक्कीच महाराष्ट्रातले शेतकरी कांद्याबद्दल काय विचार करतात हे समजू द्या सर्व शेतकऱ्यांना. खरं तर या व्हिडिओबद्दल मी तुम्हाला जी माहिती आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. तर तुम्हाला सांगायचं एवढंच आहे की कांद्याचा जो भाव आहे या ठिकाणी काही ठिकाणी शेतकऱ्यांवरती अन्यायसुद्धा होत आहे. त्यांना 300, 700, 800 रुपये प्रति क्विंटल असा एवढा कमी भाव या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळत आहे. परंतु माझी शासनाला नम्र विनंती आहे की त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी या ठिकाणी समजून घेतल्या पाहिजे आणि त्यांना चांगला भाव या ठिकाणी भेटला पाहिजे. जसं की 3200 प्रति क्विंटल या ठिकाणी असा चांगला भाव त्यांना भेटला पाहिजे. नाही तर किमान 2000पेक्षा कमी भाव या ठिकाणी झाला नाही पाहिजे. मित्रांनो, शेतकऱ्याचा या ठिकाणी आपण विचार करणे या ठिकाणी खूप लक्षात आहे. आणि मी महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना या ठिकाणी सांगू शकतो की तुम्ही टप्प्याटप्प्याने कांदा विका, आणि कांदा विकण्याच्या आधी जे तज्ज्ञ लोक आहेत त्या तज्ज्ञ लोकांचं मार्गदर्शन घेतल्याशिवाय तुम्ही या ठिकाणी कुठलाही कांदा विक्री करण्याचा जो निर्णय आहे तो घेऊ नका. कुठलीही गोष्ट करताना तज्ज्ञ लोकांचं मार्गदर्शन घ्या शेतकरी मित्रांनो. या ठिकाणी तुम्ही कोणाचंही मार्गदर्शन न घेता जर या ठिकाणी कांदा विक्री केला किंवा कुठलं जर पाऊल उचललं तर या ठिकाणी तुमचे नुकसान होण्याची या ठिकाणी अतिशय दाट शक्यता आहे. म्हणून मी महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की तुम्ही तज्ज्ञ लोकांचं मार्गदर्शन घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी पाऊल उचलू नका किंवा कुठल्याही प्रकारचं काम या ठिकाणी करू नका. कांदा विकायचा आहे, कांदा बाजारात न्यायचा आहे, काहीही करायचं असलं तर हुशार आणि जे तज्ज्ञ लोक आहेत, अनुभवी लोक आहेत, त्यांचं मार्गदर्शन घ्या. कारण की जर तुम्ही या ठिकाणी काही चुकीचा निर्णय घेतला तर या ठिकाणी तुम्ही जे कष्टानं कमवलेलं जे कांद्याचं उत्पन्न आहे ते या ठिकाणी माती मोलवू शकते. मित्रांनो, व्हिडिओ चालूच राहणार आहे. मी या ठिकाणी थोडं मला पाणी प्यायचं आहे, तर मी पाणी पिऊन घेतो. तर आपण 30 सेकंदाचा या ठिकाणी एक व्हिडिओला या ठिकाणी 30 सेकंदात मी पाणी पिऊन परत या ठिकाणी आलोच. तोपर्यंत हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ चालूच राहू द्या. तर मित्रांनो, कांदा विक्री संदर्भात किंवा कांद्याची जर कुठलीही माहिती तुम्हाला लागली तर नक्कीच मला कमेंट करा. मी नक्कीच तुमच्या कमेंटचा एक रिप्लाय देईल. त्याचबरोबर तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमच्यासाठी हा एक व्हिडिओ नाही तर असे अनेक व्हिडिओ तुमच्यासाठी आहेत. जसं की कुक्कुटपालन अनुदान, ताडपत्री अनुदान, विहिरीतली मोटर असेल, ट्रॅक्टर असेल, त्या ठिकाणी आणखी सुवर पालन असेल, कोंबडी पालन असेल, पार कुंपण असेल, अशा असंख्य महत्त्वाच्या ज्या योजना आहेत ते तुमच्यासाठी आहेत भावांनो. परंतु त्या गोष्टी शेतकऱ्यांपर्यंत शासनाला पोहोचवणं हे शक्य नाही. कारण की आपल्या महाराष्ट्रात असंख्य शेतकरी आहे आणि प्रशासन या ठिकाणी एवढं मोठं कार्य नाही करू शकत. कारण की प्रशासनातली ही संख्या एक मर्यादित आहे. परंतु शेतकऱ्यांचा आकडा या ठिकाणी खूप मोठा आहे. परंतु या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आणि या यूट्यूबच्या माध्यमातून मी या ठिकाणी जे शासनाची विविध योजना आहे हे आपल्या महाराष्ट्रातील तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं या ठिकाणी कार्य करतो.
महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या विविध योजनांची माहिती पडेल. त्याचबरोबर शेतकऱ्याला आपल्याकडून कोणकोणत्या महत्त्वाची माहिती देता येईल, शेतकऱ्यांना आपण काय काय महत्त्वाच्या बातम्या आणि काय काय महत्त्वाचे नियम अटी शर्ती देऊ शकतो, हा माझा उद्देश आहे. बाकी माझा कुठलाही या गोष्टीमागचा उद्देश नाही आहे. तर मी शेतकऱ्याला विनंती करतो की तुम्ही या ठिकाणी टप्प्याटप्प्याने या ठिकाणी कांदा या ठिकाणी जो विक्री करणं आहे तो खूप गरजेचा आहे. आणि कांदा विक्री करण्याच्या आधी तज्ज्ञ लोकांना विचारल्याशिवाय, तज्ज्ञ लोकांची मार्गदर्शन घेतल्याशिवाय या ठिकाणी कुठल्याही प्रकारे कांदा विक्री करण्याचा जो निर्णय आहे तो निर्णय तुम्ही या ठिकाणी घेऊ नका मित्रांनो. ठीक आहे. तर बस तुम्हाला एवढंच सांगायचं होतं शेतकरी मित्रांनो, दुसरं काही नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की तुमच्यासाठी तुम्ही उद्या शेतकरी असाल किंवा इतर अपंग असाल, वृद्ध असाल किंवा कुणीही असाल, एक वेळा आपलं चॅनल जे आहे हे चॅनल ओपन करा. चॅनल ओपन केल्यानंतर शेती संदर्भातच अशाच प्रकारच्या असंख्य योजना आहेत मित्रांनो. मग त्याच्यामध्ये काही केंद्राने राबवल्या, काही राज्याने राबवल्या किंवा काही प्रायव्हेट, तर सध्या शिकतात तसं काही प्रायव्हेट वगैरे योजना काढत नाही, परंतु ज्या पण योजना त्यांनी काढलेल्या आहेत त्या योजनांवरती मी व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्हाला आपल्या चॅनलच्या कॉन्टॅक्टमध्ये राहायचं आहे. तर कॉन्टॅक्टमध्ये राहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. कारण जर तुम्ही सबस्क्राईब केलं तरच तुम्ही आपल्या चॅनलच्या कॉन्टॅक्टमध्ये राहाल. अन्यथा तुमचा जो कॉन्टॅक्ट आहे तो आपल्यापासून तुटून जाईल. आणि तुमचा जर कॉन्टॅक्ट आपल्यापासून तुटला तर या ठिकाणी सरकारी योजनांपासून तुम्ही खूप 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 दूर चालले असाल. आणि महाराष्ट्रातील इतर लोक आणि जो समाज आहे या शासकीय योजनांचा वापर करून खूप स्वतःचा आणि स्वतःच्या शेतीचा, कुटुंबाचा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात फायदा करून घेत आहे. जर तुम्हालासुद्धा या ठिकाणी स्वतःचा फायदा करून घ्यायचा असेल तर मित्रांनो तुम्हीसुद्धा या ठिकाणी नक्कीच तुम्हीसुद्धा या ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे. अन्यथा मित्रांनो या ठिकाणी सबस्क्राईब जर तुम्ही केलं नाही तर तुमचं स्वतःचं नुकसान या ठिकाणी होणार आहे. बस मी तुम्हाला जास्त काही सांगू शकत नाही, तुमचा जास्त वेळ घेऊ शकत नाही. जाताना फक्त एवढं म्हणतो की आपल्या चॅनलच्या कॉन्टॅक्टमध्ये राहणं हे तुमच्यासाठी खूप खूप फायदेशीर राहील. आता मी तुम्हाला या ठिकाणी जास्त तर काही सांगू शकत नाही, परंतु तुमची मर्जी आहे. तुम्हाला या ठिकाणी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला सरकारी योजनाची काहीही गरज नाही, कुठल्याही योजनेची, किंवा सरकारचे नियम अटी शर्ती नवनवीन काय आपल्यासाठी काय सरकार कायदे नियम काढत आहे, शेतकऱ्यांसाठी काय काय आर्थिक योजना येत आहे, शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये कशाप्रकारे कोणत्या योजनेनं पैसे येतात, तुम्हाला जर याच्याची काही घेणं देणं नसेल तर तुम्ही मला सबस्क्राईब केलं नाही तरी माझा काही फरक पडत नाही. मित्रांनो, लोक या ठिकाणी ऑनलाईन क्लासेस, ऑनलाईन ट्युशन्स, ऑनलाईन बिझनेस करून पैसे कमावतात, परंतु मी तुम्हाला ₹1सुद्धा मागत नाही आणि मला तुमच्या ₹1ची गरजसुद्धा नाही. मला यूट्यूब पैसे देते, मला यूट्यूब पगार देते, मी यूट्यूबचा या ठिकाणी मला यूट्यूब पेमेंट देते. मला तुमच्या पेमेंटची काही गरज नाही, परंतु एक मदत म्हणून आणि एक सहकार्याची भावना म्हणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांपर्यंत, तळागाळापर्यंत अशा प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्या आणि महत्त्वाचे योजना आणि नियम पोहोचले पाहिजे, हा माझा उद्देश असतो. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, तुम्हाला ₹1सुद्धा द्यायचा नाही, तुम्हाला फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि तुम्हाला जर पैसे द्यायचेच असतील तर या ठिकाणी आपलं एक जॉईनिंग बटन आहे आपलं यूट्यूब चॅनलचं, तर तुम्ही या ठिकाणी सबस्क्रिप्शन खरेदी करू शकता आणि आपल्या यूट्यूब चॅनलचे मेंबर बनू शकता, जेणेकरून महिन्याला तुम्ही आपल्या ठिकाणी आपल्या यूट्यूब चॅनलला पैसे देसाल. ठीक आहे. मेंबरशिप तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. असो, तर तुमचा जास्त वेळ न घेता आपण या ठिकाणी हा व्हिडिओ संपवू आणि भेटूया पुढच्या वेळेमध्ये एका नवीन विषयासह. तो पण सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.